तुम्ही लावा त्या अलाराम, तो गजर आहे. आता मोबाईलचा आहे तो तर वेगळा असतो एकदम. तो तर असा गजर आहे की ऐकल्यावरच झोप लागते, उठायचं द्या सोडून, कारण ते त्याला त्या टोन पण वेगवेगळे. परवा मी ते असंच जास्त मोबाईलचं काही समजत नाही पण उगं कुठंतरी घुसतो काहीतरी करतो. मग ते नवीन एक मोबाईल होता त्याच्यात ते गेलो आणि ते म्हटले की तुम्हाला पक्ष्यांचे फुलांचे अमकं तमकं आवाज पाहिजे असतील तर याला क्लिक करा. म्हटलं बघू तर काय, आणि ते क्लिक केलं. मी बघितलंच नाही ते बाकीचं, की आता हे अर्धा तास तुला बोंबलत ऐकत त्यांनी तेव करते ते ऐकत बसावं लागणार आहे. आणि बाकीचं सगळं मोबाईलचे कॉल बंद, अमकं बंद तमकं बंद. आणि ते लावल्यावर तिथं टायमिंग सुरू झालं. म्हटलं आता अर्धा तास हे कुठवर ऐकू. शेवटी मोबाईल बंद करून झोपून गेलो. कारण मी म्हटलं हे तेव ऐकायला येणार नाही. हा साधा गजर आहे, पण जास्त देवाचे लोक, काय मी तुम्हाला सांगतो माहिती का, तिथं सियोन कन्ये आनंदाचा गजर कर, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. ऐका बर का, तिकडं जखऱ्याच्या पुस्तकात ही भविष्यवाणी झाली. काय राजा येताना गजर केला पाहिजे. आता येशू ख्रिस्त यरुशलेमेत प्रवेश केल्याबरोबर तिकडं लोक जोरजोरात ओरडायला लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि ज्यांनी गजर ऐकला ते येऊन लोक येशूला सांगायला लागले यांना बंद करा, कारण यांची झोप डिस्टर्ब व्हायला लागली. हे शास्त्री परुषी आत्मिक जीवनामध्ये झोपलेले आहेत, त्यांना राजा आलेलं कळलंच नाही ना. अजून पण लोकांना राजा आलेलं कळलं नाही. त्यांना अजून पण वाटतं की प्रभूला गडबड गोंधळ आवडत नाही. देव मंदिरात आहे, सगळ्यांनी कसं राहू. अहो देव कुठं स्तब्ध राहिला नाही. जेव्हा जेव्हा देव आला, जेव्हा प्रभूची एंट्री झाली, तेव्हा तिथं काहीतरी घडलं. असं लिहिलं, तो खडक विदारित, तो दगड फोडीत, मोठा आवाज करत त्या ठिकाणात परमेश्वराची एंट्री झाली. जेव्हा प्रभू येतो ना, त्या प्रभूला कधी सुद्धा शांत बसूशी वाटत नाही. त्याच्या लोकांनी गजर करावा असं वाटतं. राजाला गजर, अहो आमचे मोदी यायचे म्हटल्यावर ट्रेनिंग द्यावी लागतात लेकरांना. जय 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 जोर जोरात म्हणा, चेक करून पडेपर्यंत जय जय करावं लागतं. 5-10 वर्षांनी त्यांची सत्ता संपेल. आमचा राजा सार्वभौम आहे, आमचा राजा सार्वभौम आहे, आमच्या राजाची सत्ता कधी संपणार नाही. मग एवढा मोठा राजा तुमच्याकडे येत असताना तो गजर म्हणून पाम संडे तुम्हाला जल्लोष करायला शिकवतं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो बरं का, जर तुम्हाला ऐका, जर तुम्हाला भीतीपासून सुटका पाहिजे असेल ना, तर जोरजोरात ओरडायचं असतं. कब्रस्तानामध्ये पण गेलं, येशू रक्त जय, येशू रक्त जय, येशू रक्त जय म्हटल्याबरोबर आपोआप भीती निघून जाते, नाही का. आता राजा तुमच्याकडे यायला, सैतान पण तो तुम्हाला भीती दाखवण्याचं काम करतो. पण एकदा का तुम्ही जल्लोष केला ना, तुमच्या जीवनातलं सगळं भयच निघून जातं. आणि हे येशूच्या आगमनाच्या द्वारे घडलेलं आहे. राजा आला आनंदानं, कशाने गस वाचा परत, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. कसा करा, जोराने. कसा, जोराने. कसा हो, जोराने. तुमचा जोर कुठे आहे. मुळामध्ये ज्यास प्रभू आमच्यामध्ये हजर असतो, ज्यास तुम्ही उपासना करता, तुम्ही आराधना करता, तुम्ही म्हणता ना आमच्यामध्ये प्रभू आला. मग प्रभूचं अस्तित्व, देवाचं अस्तित्व तुमच्यामध्ये, येशू तुमच्यामध्ये आल्यावर तुम्ही कसं शांत बसू शकता. मग मंडळ्या शांत काय का, मंडळ्या भीतीमध्ये आहेत. ऐका बरं का, आज मंडळ्या भीतीमध्ये आहेत. मंडळांमध्ये दडपण आहे, वादविवाद आहेत, भांडण आहेत, डिप्रेशन आहे, कर्जामध्ये अडकून पडलेले आहेत, कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, लोक व्यसनामध्ये अडकून पडलेले. कारण राजाला जसं स्वीकारायला पाहिजे तसं मंडळ्या त्याला स्वीकारायला तयार नाही. पण भविष्यवाणी काय सांगितली, राजा तुझ्याकडे येत आहे, आनंदाचा गजर कर. देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य, जेव्हा तुम्ही परमेश्वरासमोर येता, तुमचा राजा तुमच्या समोर असतो, त्यास तुमच्या चेहऱ्यावरती कधीच दुःख असता कामा नये, कधीच नाही. आणि मुळामध्ये दुःखी लोकांनी कब्रस्तानमध्ये जायचं, इथं नाही यायचं. आमेन म्हणाल का. कुठं जायचं, कारण मढे तिकडे आहेत, इकडे सगळे जिवंत आहेत. मेलेले म्हणजे निशब्द स्थानी बसलेले लोक देवाची स्तुती करू शकत नाही.
मग तुमचं काम कब्रस्तानमध्ये आहे. मंडळी, चर्च म्हणून तुम्ही येता तर राजा जर तुमच्याकडे आला, सियोन कन्ये, सियोन कोण आहे? सियोन नगरी, जिथं परमेश्वराचं भवन आहे, जिथं परमेश्वराचं मंदिर आहे. सियोन देश हमारा देश राहते. यरुशलेम मध्ये परमेश्वराचं मंदिर नाही का? ते परमेश्वराचं मंदिर असणारं ठिकाण आहे. मग या ज्या कन्या आहेत, कन्या म्हणजे कोण? मंडळ्या. आता कुठल्या ठराविक एका मंडळीला सांगितलं का? नाही, आमच्या चर्चमध्ये आम्ही असंच हळूच आराधना करतो. परवा एका ठिकाणात मीटिंगला गेलो. मीटिंग मध्ये जात असताना मग तिथले काही लोक आले. त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही पण गाणे बिणे गातो, सगळे हालेलुयाचे गाणे गातो, पण ते पेंटिकोस्टल लोकांची गडबड गोंधळ आम्हाला. अरे मलाच तुम्ही कशाला बोलवलं? मग मी तर जास्त गडबड आहे. आणि त्याला माहित नाही मी. आणि तो इतका छान बोलायला लागला माझ्या संगती. ते शाहरुखकडे बघितलं, बघ म्हणले हिने आपल्याला बोलवलंय. लक्षात ठेवा, जिथं देव आहे तिथं सामर्थ्य आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगू, जस युद्ध लढायला जातात ना, युद्धामध्ये तो जो असणारा त्यांचा लीडर आहे, तो पहिल्यांदा मोठ्या घोषणा करतो आणि मग ते लीडर, ते सैनिक आहेत ना, ते युद्धाला जातात. त्याला ओरडावं लागतं तिथं. आता देवाला हे आवडत नाही, बऱ्याच लोकांची कल्पना आहे. मग तो काय म्हटला, यरीहो जर तुम्हाला काबीज करायचंय, 6 दिवस शांतपणे चक्रा मारा. पण 7व्या दिवशी 7 चक्रा मारताना गप्पच राहायचं. 6 दिवस घरात गप्प राहा. कुठं राहायचं? गप्प. आणि चर्च मध्ये आलं तर ते पण 7 वेळा चक्रा मारायचा आणि जयघोष करायचा. नोकरी लागली पाहिजे आणि मिळमिळीत आवाज. लग्न व्हायला पाहिजे, मिळमिळीत आवाज. लेकरू व्हायला पाहिजे, मिळमिळीत आवाज. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येता, त्याला उंच करता, देव तुम्हाला उंच करतो. त्याला उंच करण्यासाठी तुमच्याकडे जयघोष असला पाहिजे. पाम संडेला तो त्यांना शिकवतो. काय शिकवतो? प्रभूने भविष्यवाणी देऊन त्यांना शिकवलं. काय शिकवलं? राजा तुमच्याकडे येईल, त्यास तुम्ही जयघोष करा. वाचा वचन. सियोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर. जोराने आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये, गजर कर. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी. पहिली गोष्ट, कसा आहे तो? न्यायी. मग आता गाढवीच्या शिंगरावरती बसलेला राजा न्याय आहे. काय टीचिंग आहे? काय शिक्षण आहे? ऐका, ज्याला पाम संडे समजला ना, तो पहिल्यांदा आपल्यामध्ये बदल करायला सुरुवात करतो. देव न्यायी आहे. न्यायी म्हणजे तो न्यायाधीश आहे. जजमेंट करणार, निर्णय देणार. पण निर्णय देताना दोन्ही बाजू बघून निर्णय देणार आहे. बरेच लोक म्हणतात माझ्याकडे काय चुकतं की प्रभू माझं ऐकत नाही. मी वकील आहे, देव न्यायाधीश आहे. मी त्या ठिकाणामध्ये जास्तीत जास्त तुमच्यासाठी रदबदली करेल, मी तुमच्यासाठी मध्यस्थी करेल. पण देव तुमचं उठणं, तुमचं बसणं, तुमचं चालणं, तुमचं बोलणं आणि सगळं वर्तनक्रम जाणून आहे. सगळं काय बोलता, काय विचार करता, काय. तुम्ही जर पक्षपात केला, देव पक्षपात करणार आहे. असं म्हणून म्हटलं, ज्या हाताने तू देशील मापानं, ज्या मापानं देशील. मग देव पण तुमच्याकडे पाहताना तुमचं माप पाहतो ना, तुमचं माप बघणार आहे. तो न्यायी आहे. तुम्ही तुमच्या मापानं प्रार्थना द्याल, तुमच्या मापानं विश्वास द्याल, तुमच्या मापानं धार्मिकता द्याल, देव त्याच्या धार्मिकतेचं प्रतिफळ तुम्हाला देणार आहे. देवाकडे मग माप ठरलेलं आहे ना. आणि देवाचा नियम काय? पहिले तुमचं मग देवाचं. ते शाळेत चालतं, तुझा डबा दाखव, नाही का, तू काय आणलं. आणि ते चॅप्टर पुरं असतात, मी दाखवल, माझ्या मम्मीने सांगितलं आधी दुसऱ्याचं बघायचं. ते भोळसट असतं, ते दाखवतं. आमचा देव भोळा नाही, सगळ्यात ज्ञानी प्रकारचा देव आहे तो. तुमचं दाखवा त्याला. जक्कयानं त्याचं दाखवलं. मी कुणाचं कुभांडानं घेतलं, लगेच देवाने न्याय केला. आज या घराण्याला तारण प्राप्त झालं. तुमचं दाखवा ना त्याला, तो न्यायी आहे. तुमचं जीवन, तुमचा विश्वास, तुमचं पवित्रीकरण, तुमचं शुद्धीकरण
या सगळ्या गोष्टी त्याला दाखवल्या पाहिजे, मग तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे. तुम्ही कसं मागू शकता? तुम्ही कसं म्हणू शकता देवानं माझं ऐकलंच पाहिजे, देवाने मला नोकरी दिलीच पाहिजे, परमेश्वरानं आमच्या घरामध्ये बरकत दिली पाहिजे, आम्हाला कर्जातनं बाहेर काढलं पाहिजे, आमचं घर आम्हाला मिळालं पाहिजे? अहो सगळ्या गोष्टी तुम्ही मागता करा, पण तो न्याय आहे ना. बरं आज तुम्हाला तसं दिलं, सगळ्याला सारखा न्याय लावा लागेल त्याला. तो एकाला आणि उंच करेल, दुसऱ्याला खाली करेल, असं होणार नाही. तो न्यायी देव आहे. म्हणून गाढवीच्या शिंगरावरती बसवताना तो म्हटला मी न्याय आहे. काय न्याय आहे? अरे मी गाढवीच्या शिंगरावरती अन्याय केला, तिचं शिंगरू मारत आहे आणि मीच त्यांचं न्याय करून ठेवला की गाढवीचं शिंगरू आता मी मारून टाकणार आणि त्याचं मान मोडून टाकावी. आता मीच न्याय आहे, मीच त्याच्यावर बसतो आणि त्याचा न्याय त्याला मिळवून देतो. गाढवीच्या शिंगरावरती बसून देवानं त्या गाढवीच्या शिंगराचा न्याय केला. जर प्रभू तुमच्यावरती स्वार झाला तर तुम्हाला पण न्याय नक्कीच मिळणार आहे. स्वार होऊ द्या त्याला तुमच्यावर, तुम्हाला न्याय मिळणार आहे. म्हणून तो न्याय लक्षात ठेवा. रोज तुमच्या जीवनाचा हिशोब तो करतो. रोज, प्रतिदिवशी, रोज तुम्हाला पाहतो. म्हणून म्हटलं तुझं उठणं, बसणं, चालणं, निजणं सुद्धा. बऱ्याच लोकांना पांघरून घेऊन अंदर मोबाईल चालू रहता है, पडदे के पीछे. मग तो आता बघा, देवाने हे वचन तेव्हा सांगितलं मी तुझं निजणं पण, त्याला माहिती मोबाईल येईल त्यावेळेस, मोबाईल येईल त्यावेळेस त्याला माहिती आहे. आणि या मोबाईलमध्ये ही लेकरं काय बघतात ना, आणि त्याच्याप्रमाणे मी त्यांचं जजमेंट करणार आहे. ऐका, हे एवढं सोपं नाही आत्मिक जीवन. आणि हे बायबल हा देव पण इतका साधा देव नाहीये. तुम्ही काय पाहता, तुम्ही काय ऐकता, तुम्ही काय कृती करता, आणि लक्षात ठेवा जे तुम्ही पाहता तीच कृती तुमच्याकडनं घडली जाते, तीच कृती तुमच्याकडनं घडणार आहे. तो जजमेंट, न्याय करणारा देव आहे. प्रत्येकाचा न्याय होणार आहे, प्रत्येकाचा न्याय होणार आहे. असं समजू नका कोणत्याच गोष्टी देवापासून लपल्यात असं कधीच विचार तुम्ही करू नका. म्हणून म्हटलं तो न्याय आहे. वाचा बरं वचन. तो न्यायी आहे, तो न्यायी आहे व यशस्वी आहे. अजून कसला आहे हो? यशस्वी आहे. परत नववचनाखंड. सियोन कन्ये, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. गजर कर. यरुशलेम कन्ये, यरुशलेम कन्ये गजर कर. गजर कर. पहा, पहा तुझा राजा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी, तो न्यायी व यशस्वी आहे. दुसरी गोष्ट, तो सक्सेसफुल आहे, यशस्वी. का गाढवीच्या शिंगरावरती बसून येऊन म्हणतो मी सक्सेसफुल आहे? ऐका, राजाला सगळ्यात मोठं वाहन पूर्वी युद्धासाठी असायचं हत्ती. राजा हत्तीवर बसून युद्ध करायचा. का? कारण त्याच्याकडे तलवार पोचू नये, म्हणजे राजानं स्वतःचं प्रोटेक्शन केलं. त्याला भीती शत्रूची. पण येशू ख्रिस्त असा राजा होता की त्यानं सगळ्यात छोटं वाहन गाढव निवडलं. का निवडलं? कारण तो म्हणतो त्यांना प्रोटेक्शनची गरज आहे, मला नाही. का? कारण मरणातनं जिवंत होणारा मीच आहे. अरे मरणा तुझी नांगी, तो न्याय यशस्वी आहे. त्याच्यावर तुम्ही कशाही पद्धतीनं विजय मिळवण्याचा प्रयत्न केला तर कधीच विजय मिळू शकणार नाही, कधीच नाही. गाढवीचं शिंगरू निवडण्याचं कारण काय? त्याला माहिती आहे की माझा विजय गाढवीच्या शिंगरावरती अवलंबून नाही, माझा विजय माझ्या सामर्थ्यावर आहे. ऐका, आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही जर गाढव आहात ना, तुमच्या ज्ञानानं, तुमच्या शक्तीनं, तुमच्या टॅलेंटने तुम्हाला विजय मिळणार नाही. पण जर येशू तुमच्यावर स्वार झाला तर 100% तुम्ही सक्सेसफुल होणार आहात. कारण तो यशस्वी आहे ना. काय सिक्रेट आहे तुमच्या जीवनाचं? सिक्रेट काय? यशस्वी होण्याचं सिक्रेट काय? पुष्कळ लोकांना असं वाटतं सिक्रेट सांगा, सक्सेसफुल लाईफ कसं जगावं, आणि पुस्तकं पण निघाली त्याच्यावरती, नाही का? यशस्वी होण्याच्या 5 पायऱ्या. आणि पुष्कळाने वाचून ते एकाच पायरीवर पडलेले, नाही का? पण एकच पायरी मी तुम्हाला सांगतो, फक्त येशूला जीवनामध्ये घ्या, बस. फक्त येशूला जीवनामध्ये घ्या. एकदा येशू का जीवनामध्ये आला, सक्सेस 100% मिळालेला आहे. आपल्याकडची मुलीने बाप्तिस्मा घेतला, नाही का? त्या मुलीने बाप्तिस्मा घेतला.
ब्लाइंड आहे ना ती, डोळ्याला दिसत नाही. आपल्याकडे एक मुलगी, आता थोडं थोडं तिला दिसायला लागलं. त्या मुलीला, इतकी सुंदर मुलगी होती आणि आपल्याकडे ती आली, तिने बाप्तिस्मा घेतला, आता थोडं थोडं दिसायला लागलं, असं त्यांची साक्ष. आणि परवा ती बँकेच्या परीक्षेची एक्झाम द्यायला जाताना तिने मला मेसेज केला, पास्टर एक्झामला चाललेली माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि संध्याकाळी मेसेज येतो, असिस्टंट मॅनेजर म्हणून प्रभूनं मला दिली का. इकडं प्रभूला स्वीकारलं, सक्सेस येणारच ना, सक्सेस येणारच आहे. जर येशू तुमच्यामध्ये आहे, ऐका, आज जरी तुमच्याकडे सक्सेस नाही म्हणजे तुम्ही सक्सेसफुल नाही असं नाहीये. ऐका, येशू 3 दिवस कबरेमध्ये होता, काही तास वधस्तंभावर होता, म्हणजे येशू अनसक्सेसफुल आहे का. तो वधस्तंभावर लटकलाय, मग आम्ही म्हणतो अरे कुठे आहे तुझं यश. तो कबरेमध्ये 3 दिवस होता, त्यास प्रश्न पडतो, अरे तुझं सक्सेसफुलनेस कुठे आहे, तुझं यशस्वी पण कुठे आहे. पण ज्या कबरेवरची धोंड बाजूला काढून त्या मरियेला आपल्या जखमा दाखवतो, थोमाला आपल्या जखमा दाखवतो आणि तो म्हणतो मला भोसकलं होतं, मला चिपीन दिलं होतं, तरी सुद्धा मी जिवंत आहे का, कारण मी सक्सेसफुल, मी यशस्वी आहे, मला कोणी मारू शकत नाही. कान देऊ नये का. आज जरी तुमच्याकडे सक्सेस नसलं पण येशू तुमच्याकडे आहे, एक दिवशी यश तुमच्याकडे 100% असणार आहे. आज नाही दिसत तुम्हाला ते, आणि यश लवकर दिसत नसतं बरं का. यश दिसायला वेळ लागतो. आणि यश लवकर का दिसत नाही माहिती का, त्याच्यामध्ये तुमची परीक्षा असते. तुम्ही किती खरंच तुम्ही देवामध्ये आहात का. आम्ही देवामध्ये, मुळात आम्ही देवामध्ये का असतो माहिती का, आम्हाला यश मिळावं म्हणून आम्ही देवामध्ये आहे. आणि थोडं अपयशी झाल्याबरोबर आम्ही तो देव नको, म्हणजे तू देवात नव्हताच, म्हणजे तू देवामध्ये नव्हतीच का. कारण सक्सेससाठी प्रभूकडे तो आला. पण तुमच्याकडे सक्सेस असतं, सक्सेस नसतं, आणि तुम्ही त्याच्यावर डिपेंड राहत नाही की प्रभूनं मला हे दिलं नाही. तुम्ही काय म्हणता, एवढा मोठा पुत्र दिला, बाकीच्या गोष्टी तर तो देणारच आहेत ना. अजून एक गोष्ट मला सांगतो, देव तुम्हाला देतो, बेस्ट देतो बरं का. म्हणून वेस्ट मागू नका. काय मागा, बेस्ट. आम्ही नेहमी वेस्ट म्हणतो, हेच दे ना, इश्माईलच दे ना, इश्माईल घे, इश्माईल आणि कर तुझ्या संसाराचं सत्यानाश. घेतलं तिने इश्माईल. मग प्रभूलाच दया आली, घरात भांडणं चालल्यावर इश्माईलला घराच्या बाहेर घालवलं. अब्राम रडायला लागला. देव म्हटला सारा सांगते ते कर, कारण मी तुला इश्माईल नाही, मी तुला इसाकच देणार होतो, पण ती तुझी मागणी. लक्षात ठेवा, जर प्रभू तुम्हाला काहीतरी देणार असताना तर जे तुमच्याकडनं गेलं त्याचा विचार करू नका, तो सक्सेसफुल आहे. एक दिवशी तुम्हाला त्याचं सक्सेस कळेल. गाढवीच्या शिंगरावरती बसून आलेला राजा त्याच्या संबंध तो यशस्वी आहे. शिंगराकडे पाहू नका. तुम्ही म्हणाल शिंगरावरती बसून येणारा राजा कसं काय यश देणार आहे, मुद्दामून त्यानं केलं. मी घोड्यावरती बसून आलो, हत्तीवर बसून आलो तर सगळ्या राजांसारखा दिसेल. सगळे राजे हत्तीवरती घोड्यावरती बसून आले, पण हा राजा त्या राजांसारखा नाही. हा राजा सगळ्यांपेक्षा वेगळा राजा आहे, सगळ्यांपेक्षा वेगळा राजा आहे. इकडं या राजाची ताकद तुम्हाला अनुभवायची, म्हणून त्याला त्याच्या संबंधानं म्हटलं तो यशस्वी. पुढे काय म्हटलं, तो यशस्वी आहे. यशस्वी आहे, तो लीन आहे. तो कसा आहे हो, लीन आहे. गाढवीच्या शिंगरावरती बसून येणार राजा कसा आहे, लीन आहे. म्हणजे हे सगळं सांगण्यामागचं कारण काय, तो यशस्वी आहे, तो लीन आहे, तो न्यायी आहे. म्हणजे तुम्ही त्या सगळ्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करावं नाही का. आता काही लोक म्हणतील नाही आम्हाला फक्त राजा म्हणून तो पसंत आहे. नाही हो, हे सगळंच घ्यावं लागतं. काही लोक म्हणतात नाही आम्हाला फक्त तो न्यायी म्हणून पसंत आहे. म्हणजे काय, न्याय करावं देवानं, बघा ते माझ्याशी कसे वागलेत, देवानं दाखव त्याला. आणि आम्ही प्रार्थना पण करतो, देवा सिंहाच्या गुहेत टाकलं, रात्री याच्या घरामध्ये खूप सिंह पाठवून याला फाडून टाक. देव तसं काही करत नाही. ना कुणाच्या घरात सिंह जाणार, ना कोण फाडलं जाणार. देव तुम्हाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकणार आणि सिंहाची तोंड बंद करणार, एवढंच प्रभू करतो. त्यांच्या घरी सिंह पाठवून त्यांना फाडणार, मग तशी पण प्रार्थना उपयोगाची नाही. आणि म्हणू पण नका देव न्याय करेल, आणि शिव्या शाप देऊ नका हो. कधी कधी आम्ही खूप माझा देव तुला बघून घेत नाही, तुझा माझा देव एकच राहू दे.
तू जेवढं लाडकं आहे ना तेवढा मी पण लाडका आहे. आणि जेवढं प्रेम तुझ्यावर देव करतो तेवढं माझ्यावर. कोणी कुणाचं जजमेंट, तो न्यायी आहे, तो यशस्वी आहे. आणि तो कसा आहे? लीन आहे. तो लीन आहे. आणि तुम्ही म्हणता हम तो खुदा के बेटे. गाणं किती आवडतं ते गाणं. वन्स मोर, हम तो खुदा के बेटे. का सब कुछ म्हणजे मुळात आम्हाला सब कुछ साठी खुदा के बेटे व्हायचं नाही का? सगळं आमच्या बापाचंच आहे. सगळं नोकरी आमच्या बापाची, सगळं आमच्या बापाचं, घर आमच्या बापाचं, सगळं आमच्या बापाचं, सगळं सगळं. अरे तुमचा बाप लीन आहे, तुम्ही लीन व्हा. तुमचा बाप नम्र आहे, देवाचा पुत्र नम्र आहे. तो किती नम्र झाला की असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, देव असताना मानव झाला, इतका नम्र झाला. गुरु असताना त्याने शिष्यांचे पाय धुतले, एवढा नम्र झाला. ही नम्रता, ही लीनता. जर ती लीन, लक्षात ठेवा, लीन या शब्दाचा अर्थच माघार घेणं. लीन म्हणजे काय? माघार घेणं. कुठेतरी तुम्हाला माघार घेण्याची वृत्ती असली पाहिजे. आणि म्हणून येशू ख्रिस्तावरती एवढे दोषारोप केले, पण येशूने माघार घेतली. हे बाप्पा यांना, याला लीनता म्हटलेलं आहे. आणि स्तेफनानं तीच गोष्ट केली. दगडमार होत असताना स्तेफनाची प्रार्थना काय? हे पाप यांच्या माथी मोजू नकोस. ऐका, काही घटना तुमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारच्या घडत असतील. काही घटनेने तुम्ही दुखावलेला असाल. काही वेळेस तुमच्या मनाच्या विरोधामध्ये तुमची परिस्थिती गेलेली असेल, पण तरी सुद्धा जसा तुमचा राजा लीन आहे तसं तुम्हाला लीनच बनावं लागेल. गाडीच्या शिंगरावरती बसून येणाऱ्या राजाचं वैशिष्ट्य हेच आहे. मग पाम संडे म्हणजे लीनता धारण करणं, नम्र होणं. झावल्यानंतर हे लय सोपं आहे. रात्री आणल्या, सकाळी लावून टाकल्या, घेतलं, लेकरं छान. येशू तर दमला होता तेव्हाच, कुठे गेला? हा, तो आल्या आल्या त्याला म्हटलं, अरे झोपला का नाही येशू रात्री तू? हे सगळं सोपं आहे. एक डेकोरेशन आणि त्या काळामध्ये जाण्यासाठी ठीक आहे, पण त्या काळातला अनुभव या काळामध्ये यायला पाहिजे ना. येशू सारखं बनलं पाहिजे ना, ख्रिस्तासारखं नम्र बनलं पाहिजे. नम्र व्यक्तीचं वैशिष्ट्य काय माहिती का? तो कधीही कोणीही त्याला काहीही बोललं तरी कधीही दुखावला जात नाही. त्याला लीन म्हटलेलं आहे. नाही त्याला वाईट वाटत. एखाद्या व्यक्तीला जर तो भावना विवश झाला तर त्याची लीनता गेलेली आहे. इमोशनल नसतो तो, त्याला माहिती काय करायचंय. यहुदा त्याला धरून देणार आहे, त्याला माहिती आहे तो धरून देणार आहे, तरी सुद्धा तो त्याचे पाय धुतो. का? कारण तो लीन आहे. त्याला माहिती आहे ना हा 30 रुपयाला धरून देणार आहे. मग का करतो ते? त्याला दाखवायचं होतं. आणि मग शिष्यानं तो म्हटला ना, मी हे का केलं तर तुम्ही हेच करावं. का मी हे केलं? तुम्ही तेच करावं. का मी गाढवीच्या शिंगरावरती बसून आलो? तुम्ही पण साधच असं, तुम्ही नका ना घोड्यावर येऊ. काही लोक म्हणतात हा तो घोड्यावरच आला. घोड्यावर आला म्हणजे काय? लगेच उत्तर. बोला बोला, काय खरं काय खोटं. घोड्यावर येऊ नका हो, गाढवावरती बसून शांतपणे प्रभूचं काम करा. गाढवीच्या शिंगरावरती बसून येणं म्हणजे लीनता. अजून एक गोष्ट तुम्हाला, तुमचंही जजमेंट करू नका आणि कोणाचं पण जजमेंट करू नका. सगळं देवालाच करू द्या. कधी कधी आम्ही स्वतःचं पण जजमेंट करतो. माझं जजमेंट करत असताना मी स्वतःला एकदम तुच्छ पण मानतो. नाही मी खूप वाईट आहे. बरं एवढं कळतं तर चांगला बन ना. तेच घेऊन काय बसायचं? मी फार वाईट आहे, मी फार वाईट आहे असं म्हटलं तू काय प्रामाणिक पापी होशील? मी फार वाईट आहे, मी फार वाईट आहे, मी अमकाय, मी तमकाय. मग काय त्याचं काय जजमेंट असणार आहे? का प्रभूला लय आवडला हा? ते पिक्चर मध्ये चालतं. मैं बहुत बुरा हूं, मेरे साथ कोई नहीं, मैं अकेला हूं, सबने मुझे छोड़ दिया, रस्त्यावरचं पडलेलं खातो. पिक्चर झाला हिट, त्याला मिळाले करोडो रुपये. आम्ही जाऊन बघून आलो. आमचे गेले पैसे 200 रुपये 300 रुपये रिक्षाला. तुम्ही काय कमावलं? लीन व्हाल तर प्रभूचं राज्य कमवाल. मग त्याच्या शुभवर्तन आत्म्याचे दिन ते धन्य. का हो? स्वर्गाचे राज्य त्यांचे, स्वर्गाचं राज्य त्यांचे आहे. याला लीन म्हटलेले आहे. आता पुढे वाचा. सियोन कन्ये, बस त्याच्या पुढे. तो न्यायी, तो न्यायी व यशस्वी आहे. हा, तो लीन आहे, लीन आहे. गाढवावर, हा, गाढवीच्या पिलावर
म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. शिंगरावर बसून येत आहे. आता मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये आपण जाऊया. त्याच्या पुढे मला वाटते 5 पासून पुढे वाचूया. 21वा अध्याय. हा. सियोनेच्या कन्येला सियोनेच्या कन्येला सांगा पहा तुझा राजा. आता मत्त्याचे शुभवर्तमान 21वा अध्याय 5 वचन वाचलं कुठलं? जकर्या 9:9. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर. आता मत्तयामध्ये आल्यावर परत ते सांगितलं. काय सांगितलं? सियोनेच्या कन्येला सांगा पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. आता प्रभू ते सांगतो, मंडळांना ते सांगतो, अहो राजा तुमच्याकडे येत आहे ना. मग आता राजे तर बदलायला पाहिजेत ना. पण राजे तसेच आहेत. तो राजा आल्यावर इथं जर तुम्ही राजा आहे तर तो राजा कशाला येईल? 2 राजे कशाला येतील? मी माझ्या मर्जीचा राजा आहे ना. मंडळीमध्ये पण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने राज्य करतं. याला हे वाटतं, त्याला ते वाटतं. तर माझ्या मर्जीप्रमाणे घडलं पाहिजे, तसं पाहिजे तसं. परवा कुणाशी तरी मी बोलता म्हटलं, असंच मी हेच निघालं होतं. नाही, ते आमचे पालक रिटायर झाले. म्हटलं रिटायर झाले? म्हटलं किती तुमच्याकडे कधी रिटायर होतात? 58ला रिटायर? ते म्हटले आमच्याकडे पद्धत आहे. अहो बायबलमध्ये कुठं पद्धत आहे? म्हणजे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागायला लागला. बायबलचा नियम काय? एलिया गेल्याशिवाय अलिशा नाही. मोशे मेल्यावर अहरोन. पण इथं आरोनच गुडघ्यावरला बाशिंग बांधून मधले तर कसं होणार आहे? बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम काय? राजे सगळे जण, प्रत्येक जण राजे आहेत. आणि तिथं हा राजा कसा येऊ शकेल? आता पाम संडेला तो म्हणतो राजा तुझ्याकडं येत आहे. म्हणजे सगळ्या राजाने आपला मुकुट काढून ठेवायचा आणि मग प्रार्थना काय करायचं? तुझं राज्य येऊ. काय प्रार्थना आहे? तुझं राज्य. एकदा येशू आला, सगळ्यांचं राज्य संपुष्टात. आता तिथं वचन राज्य करतं. कोण राज्य करतं? वचन. कारण तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचन तुमच्यामध्ये. कोण आमच्यामध्ये? आमच्यामध्ये देवाचं वचन असलं पाहिजे ना. वचनानं राज्य केलं पाहिजे. पण अजून पण आम्हीच राज्य करत आहोत आमच्याच मर्जीप्रमाणे. म्हणून लक्षात ठेवा, ज्या मंडळांमध्ये आणि ज्या मंडळांमध्ये लोक सल्ले द्यायला सुरुवात करतात, त्या मंडळीमध्ये लोकांचं राज्य आहे. पण ज्या मंडळीमध्ये लोक देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करतात, तिथं देव राज्य करतो. देवानेच राज्य केलं पाहिजे. आता वाचा पुढे. सियोनेच्या कन्येला सांगा पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे. तो कसा आहे? सौम्य आहे. कसा होतो? सौम्य आहे. पण आम्ही फार चाबरे आहेत. तो कसा आहे? सौम्य आहे. तो सौम्य आहे. तो सौम्य आहे. म्हणून तो गाढवावर बसण्यामागची धारणा काय? सौम्य म्हणजे पाण्यासारखा शांत. अजिबात राग न येणारा त्याला सौम्य म्हटलंय. पण काही लोक सांगतात आपलं डोकं फिरलं तर आपण कोणाच्या बापाला जा फिर तेरे बाप के पास. कारण हे डायलॉग त्याचा आहे, सैतानाचा. तुमचा राजा तर सौम्य आहे. सौम्य म्हणजे काय? की त्याच्यावरती कुठल्याच गोष्टीचा परिणाम होऊ शकत नाही. तो सौम्य आहे. तो राजा सौम्य आहे. सौम्य ते धन्य. आम्ही आशीर्वादित लोक आहोत जर आम्ही सौम्य आहोत. आमचं बोलण्यामध्ये ते संयम असला पाहिजे. सौम्यता, शांतीचं बोललं. शब्द इतके शांत असले पाहिजे की समोरचा व्यक्ती गार झाला पाहिजे. समोरचा व्यक्ती पेटो नाही बरं का. काही लोकांची ठेणगी एवढी डेंजर पडते. पण बायबल काय सांगतं? सौम्य. जे सौम्य ते धन्य. एकदम शांतपणे बोलत राहायचं आणि किती पण एकदम तावा असं तसं तसं असं. बरोबर आहे, त्याला बोलू दे. हो बरोबर आहे. फक्त त्याला म्हणजे हो चुकलंच माझं. मग त्याला जास्त डोकं फिरत.
याच्यावर याचा काहीच परिणाम होत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. सगळं झालं की म्हणजे प्रेस द लॉर्ड, अशीच ओळख ठेवा परत. आणि राग आला तर मलाच भेटा, बाकीच्याला कोणाला भेटलं तर तुडवून काढतील तुम्हाला, मी ऐकून घेईल तुमचं. सौम्य लोकांचं वैशिष्ट्य काय, ते रिॲक्ट होत नाही हो. हे झावळ्याच्या रायवरचा संदेश आहे. तो कसा आहे? सौम्य आहे. म्हणून सौम्य बना. मुळामध्ये तुमच्या घरातले वाद मिटवण्यासाठी त्रयस्थ व्यक्ती आला तर तुमच्या घरात सौम्यच नाही ना कोणी. मंडळीमध्ये वाद झाले, तिसरा व्यक्ती येऊन सांगतो सौम्यता नाही. जास्त तुम्ही देवाचे लोक आहेत ना, देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य ते सौम्य मनाचे आहे, शांतीचं मन आहे त्यांचं. झावळ्याच्या रायवरचा संदेश तुम्हाला सौम्य बनवण्याचं काम करत आहे. रिॲक्ट होऊ नका. देवाचे लोक कधीच रिॲक्ट होत नाही, आणि रिॲक्ट झाला तर तुमच्या अंतःकरणातली शांती पण निघून जाते. शांती टिकून ठेवायला पाहिजे मेन. आणि एकदा शांती तुटली ना, भरपूर पाप घडलं जातं बघा. आणि सैतान पण तुमची शांती टिकवण्यासाठी, आणि त्याला तुमच्या स्वभावासारखं, त्या सैतानाला वाटतं ह्याने माझ्या स्वभावासारखं बनावं. कारण हा प्रार्थना करताना म्हणेल, हे माझ्या स्वर्गातील बापा, त्याच बाप सांगेल मी सौम्य आहे, तुझा बाप तो आहे. त्याला किती आनंद होतो ना, ज्यावेळेस तुम्ही गडबड करता, गोंधळ करता, भांडणं करता, तर सैतान खुश होतो. अरे माझं लेकरू आहे, मेरा बच्चा है, कितना प्यार से लढ रहा है. पुरगा कविता म्हणताना नाही का, असं माझं 4 वर्षाचे काय बोलते पोपटाने बघाव. तुम्हाला पण सैतान भांडताना म्हणतोय, माझं काय पोपटासारखं शिव्या देतं बघाय पोरगा, ही माझी पोरगी काय पोपटासारखी शिव्या देते, कसलं भारी बोलते. हा माझा पोपट कसा सिगारेट ओढतो, हा माझा पोपट कसा व्यभिचार करतो. काय लुसिफर खुश होतो. आणि तरी गुडघे टेकून प्रार्थना, हे बापा आज आला तर घेऊन जा, खालीच थांब. सौम्य या शब्दाचा अर्थ रिॲक्ट न होणं. आज कुठं तुम्ही, हे बायबल तुम्हाला बदलण्याचं काम करतं. सौम्य, पुढे वाचा. तो सौम्य आहे, सौम्य आहे म्हणून तो, म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केलं. गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्र घातली व तो वर बसला. तेव्हा लोक समुदायात, ऐका, आता गाढव पकडून आलं, गाढवाला घेऊन आलं, आणि गाढव आलं, गाढवाला सांगितलं चल प्रभूला तुझी गरज आहे. एक दाखला तुम्हाला आठवतो का पवित्र शास्त्रामध्ये, राजाच्या मुलाचं लग्न होतं, आणि मग राजानं सगळ्याला बोलवलं, सगळेजण आले, आणि मग तो म्हटला की आधी ते सगळ्यांनी सांगितलं मी येत नाही, काय लग्न केले, अमकं झालं तमकं, ते सगळं माहिती, त्याच्यात नाही आपल्याला गुडून. सगळ्याला बोलवलं, आणि तो म्हटला आतमध्ये येताना सगळ्याला एक एक पोशाख द्या, आहे की नाही. आणि एक शहाणं गाढव तिथं आलं, त्याचंच पोशाख घालून, आणि येऊन बसलं सगळ्यांपेक्षा वेगळं. ते बसलं गाढव तिथं. मग तो आला, सगळ्याला बघितलं हे डिफरंट दिसतंय. मग त्यानं काय केलं, त्याच्या खांद्यावर आटलं, मित्रा लग्नाचा पोशाख न घालता आत. त्याला उचला आणि जिथं रडणं आणि दात खाणे. आता गाढवाला बोलवल्यावर गाढवाला त्याचं ठिगळाचं वस्त्र थोडी घालून येतात. चल येशूने बोलवलं, मग माझं पोत राहू द्या पाठीवरती. शिष्य आल्या त्यांनी त्याचा पेहराव चेंज केला. शिष्यांनी आपली वस्त्र त्याला दिली. कोणती वस्त्र? धार्मिकतेची वस्त्र. कोणत्या गाढवाचा उपयोग होणार आहे? कोणत्या गाढवावरती येशू बसणार आहे? जे गाढव आपलं वस्त्र टाकून शिष्यांचं वस्त्र धारण करतं. मग कोणतं वस्त्र आहे शिष्यांचं? सौम्यता. राजा तुझ्याकडे आला, तो राजा कसा आहे? सौम्य आहे. मग तुमच्यावरती येशू स्वार झाला तर तुमचं रागाचं वस्त्र गेलं पाहिजे आणि सौम्यतेचं वस्त्र आलं पाहिजे. शिष्यांनी पहिल्यांदा त्याची वस्त्र बदलली आणि गाढवावरती आपली वस्त्र टाकली. कोणाची वस्त्र? आपली वस्त्र. म्हणजे तुम्हाला सगळ्याला एक वस्त्र आहे बरं का. आता मला त्याच्यात सांगायचं तर गुड फ्रायडे होईल, म्हणून तेवढं नाही जाणार, पण मी तुम्हाला सांगतो धार्मिकता तो स्वभाव आहे शिष्यांचा. वस्त्र म्हणजे एक स्वभाव आहे. तुम्ही बघितलं ना, काही लोक डिसेंट कपडे घातले की तुम्हाला ओळखता येतात की हे एकदम
शांत स्वभावाचे लोक आहेत, काही लोकांची झकपक झकपक झकपक, ती ओळखली की तुम्ही म्हणतात नाही ये कुछ अलग ही है. कपड्यावरून कळतो का नाही स्वभाव. काही लोकांना जर तुम्ही त्यांचे वस्त्र बघितले ना तर त्या वस्त्रामध्ये एकदम अश्लीलता असते, कारण तो स्वभाव आहे, तो स्वभाव आहे. त्यात उर्फीचं संबंध नाही का, सारखं येतात बाई तू कपडे चांगले घाल, तू चांगले कपडे घाल. मग जे सांगल ती तेल म्हणते तू माझी सासू आहे, मी तुझी सून आहे. ही असली भाट. म्हणजे वस्त्रावरून त्या व्यक्तीला. आता इकडे गाढवाला येशूकडे यायचंय, मग गाढवाला स्वतःची वस्त्र नकोच आहेत ना. मग त्यानं काय केलं ऐका, येशू ख्रिस्त सुद्धा स्वर्गामध्ये जाण्याच्या अगोदर वरस्तंभावरती लटकल्यावर त्यांनी पण आपली वस्त्र त्यांच्यामध्ये वाटून दिली. का वाटून दिली? माझी वस्त्र तुम्ही परिधान करा. जी वस्त्र मी आजपर्यंत घालून फिरलो ती वस्त्र. गाढवाला सुद्धा त्याचं वस्त्र नाही, शिष्यांनी आपलं वस्त्र दिलं. अजून एक गोष्ट मला सांगतो, शिष्य म्हणून तुम्हाला काय करायचं माहिती का, या जगाला धार्मिकता तुम्हाला द्यायची बरं का. तुमच्यातली धार्मिकता गाढवांवर टाका. तुम्ही गाढवाची वस्त्र घेऊ नका. कधी कधी काय करतो, आम्हीच गाढवाची वस्त्र घालतो. आमची वस्त्र त्यांना द्यायच्या ऐवजी त्यांची वस्त्र आम्ही नाही. तुमची धार्मिकता त्यांना द्या. धार्मिकता तुम्ही शिकवा त्यांना. हा पाम संडे पुढे वाचा पटकन. हा, गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी हा? त्यावर आपली वस्त्रे घातली, वस्त्र घातली व तो वर बसला. वर बसला तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते. काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आता गाढवाच ऐका बर का, फार सुंदर आहे. इतकं मला ते आवडलं ना, भावलं माझ्या मनाला. काय इकडं गाढवानं आपलं वस्त्र काढलं, गाढवावरती शिष्यांनी आपलं वस्त्र टाकलं. या सगळ्या लोकांना कळलं, अरे आपल्याला पण आपली वस्त्र टाकून दिली पाहिजे. त्याडली त्यांची वस्त्र रस्त्यावरती टाकली. का? कारण त्यांना कळलं की हा राजा आम्हाला नवीन वस्त्र देणार. आणि असंच लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, येशू गाढवाच्या शिंगरावरती बसला आणि तो यरुशलेमेत प्रवेश करत असताना आता यरुशलेम आनंदून गेलेला आहे. यरुशलेमेला कळालं, त्या लोकांना कळालं की आता आमचं पाप, आमचे दोष, आमचे शाप, आमच्या पीडा सगळं काही निघून जाणार आहे. आणि शास्त्र सांगतं की ते लोक मोठमोठ्याने ओरडले. काय त्यांचा जयघोष होता, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो आणि होसाना 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 होसाना. सगळ्या यरुशलेमेमध्ये नुसता जय जयकार जय जयकार. प्रत्येक व्यक्ती दबदबून गेला होता आणि प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये आता जय जयकार होता. ज्याने राजाला स्वीकारलं तोच व्यक्ती जय जयकार करू शकतो. म्हणून देवाचे प्रिय लोक, ज्यावेळेस पाम संडेकडे तुम्ही येता त्यास तो सण आणि साला सुद्धा सण नाही, तर राजाला स्वीकारणं आणि राजाबरोबर जय जयकार करणं आणि त्याच्याबरोबर एन्जॉय करणं, याच्या प्रकारचा तो सण आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं ते येताना इतका मोठा आनंद यरुशलेम अनुभवत होतं की त्या अनुभवानं सारं यरुशलेम नुसतं थक्क झालं होतं. परंतु शास्त्री आणि पुरुषी धार्मिक लोक त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकले नाही. देवाच्या लोकांनी नेहमी प्रभूच्या बरोबर आनंद करणारे लोकच बनलं पाहिजे. त्याला पाम संडे म्हटलेलं आहे. आणि मग लक्षात ठेवा, पाम संडे म्हणजे नुसतं गाढवाला स्वीकारणं नाही, तर गाढवाबरोबर आम्हाला स्वतःला सुद्धा बदलणं गरजेचं आहे. म्हणून या संदेशाचं टायटल काय असेल तर शिंगरावरचा राजा. आजपर्यंत तुम्ही भरपूर राजे बघितले, परंतु हा राजा कसा आहे, या राजाला शिंगरावरचा राजा म्हटलेले. कोणता राजा? शिंगरावरचा. बरेच राजे झाले, पण पाम संडेला जो राजा होता त्या राजाचं नाव शिंगरावरचा राजा. आणि मला माहिती आपण सगळ्यांना तो एन्जॉय केलेला आहे. आता परत एन्जॉय करायची गरज नाही, घड्याचा काटा बराच पुढे गेलेला आहे. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जो राजा आम्हाला लाभला तो राजा आम्हाला शांत बसू देत नाही. तो राजा आम्हाला आनंद करण्यासाठी आणि उल्हास करण्यासाठी शिकवतो. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती उभं राहूया, नतमस्तक होऊया, आपल्या मान आपण झुकूया. आजच्या दिवसामध्ये आज अनेक गोष्टी प्रभूने आम्हाला शिकवल्या. ज्या राजानं यरुशलेमेत प्रवेश केला, प्रत्येकाचे विचार त्यानं बदलून टाकले. आम्हालाही आमच्या विचारातनं बाहेर यायचंय. असे जे विचार आमच्या डोक्यामध्ये आहेत की ज्या राजाला स्वीकारत नाहीत, परंतु आज ते सगळे विचार आम्ही काढून टाकून देणार आहेत. आणि प्रभूला म्हणणार आहे की तू ये आमच्यावरती राज्य कर, काही कमी घटी आमच्यात असेल तर काढून टाक.
हे सर्व समर्थ देवा, जगात सर्वत्र आज येशू ख्रिस्ताच्या यरुशलेमेतल्या प्रवेशाचं मोठं सोहळा साजरा केला जात आहे, परंतु सोहळ्यापेक्षा परिवर्तन किती महत्वाचं आहे. आम्ही कशासाठी या दिवसाला महत्व द्यावं, तो सात्विकपणा, तो खरेपणा आम्ही स्वीकारत आहोत प्रभूजी. काही आमच्यामध्ये कमी पण नक्कीच आहे, परंतु काढून टाक. पवित्र आत्म्या मदत कर. राजाचा स्वीकार करणारा अंतःकरण आम्हाला दे. लांबून लोक या ठिकाणामध्ये आलेले आहेत, परंतु जाताना त्यांच्या संगती वैभवी राजा असू दे, ज्याची सत्ता कधी अंत पावत नाही. ती लीनता, ती नम्रता, ती सहनशीलता आमच्यामध्ये उत्पन्न कर, यासाठी की प्रभूजी आमच्या जीवनात तू उंच केला जावा. तुझ्या नामाची महिमा होते. हे सर्व समर्थ देवा, जगात सर्वत्र उत्सव करत असताना आम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी होत आहोत. प्रार्थना करतो गुड फ्रायडे, ईस्टर हेही 2 दिवस आमच्या संगती तू विशेष प्रकारे बोल, जेणेकरून ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं, त्याचं पुनरुत्थान याचं आमच्या जीवनामध्ये लागूकरण काय ते आम्हाला समजावं. पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी. तुझ्या श्रेष्ठ नामाला महिमा देतो. खरोखर तू चांगला आहे. तुझ्या नावाला महिमा, तुझ्या नामाला गौरव सन्मान देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सरकार राहो. आमेन.